कोरोनामुळे फलटण शहरात थांबविलेली अतिक्रमण मोहीम पुन्हा सुरू करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल, काकासाहेब खराडे. फलटण शहरात यापूर्वी सुरू असलेली अतिक्रमण मोहीम कोरोनामुळे थांबविली गेल्याने बऱ्याच जणांची अतिक्रमणे शाबूत राहिली असल्याने शहरातील अतिक्रमण तात्काळ काढावीत अन्यथा सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. फलटण शहरातील अतिक्रमण मोहीम सुरू करून अतिक्रमण काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, पत्रकारांनी, सर्वसामान्य जनतेने नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना साथ दिली व अतिक्रमण मोहीम यशस्वी राबविण्यात आली असल्याने त्यांचे कौतुक सर्वांनी करणे अभिप्रेत असल्याचे खराडे यांनी सांगितले. कोरोनामुळेच शहरातील अतिक्रमण मोहीम थंडावली गेल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी पसरली असून यामध्ये बराच काळ गेल्यानंतर अतिक्रमणे मोहिमेमध्ये जी अतिक्रमणे काढली होती तेथे पुन्हा बांधकाम सुरू करून अतिक्रमण आणि पक्क्या बांधकाम सुरू असल्याचे दिसून येत असून अतिक्रमण काढलेल्या रस्त्यावरील कठडे जसेचे तसे पडून असून याला कोणाचा वरदहस्त आहे हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये पुन्हा नाराजी पसरली आहे. मुख्याधिकारी यांनी पुन्हा जातीने लक्ष घालून जी काढलेली व पाडलेली अतिक्रमणे पुन्हा सुरू आहेत ती तात्काळ थांबून उरलेली शहरातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम हातात घ्यावी अन्यथा फलटण नगर परिषद विरोधात येत्या काही दिवसात मोठे आंदोलन उभारावे लागेल अशी सर्वसामान्य जनतेची भावना झाली असून त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल असे खराडे यांनी स्पष्ट केले आहे. शहरात अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी अतिक्रमणे होत असून काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तर काही ठिकाणी पक्क्या स्वरूपात बांधकामे सुरू झाली असून सदरची अतिक्रमणे तात्काळ हटवून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावेत. त्याजागी सूचना फलक लावून अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना नगर परिषद प्रशासन यांनी लिहाव्यात म्हणजे तिथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही असे काकासाहेब खराडे यांनी निवेदनात म्हटले आहे. फलटण शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम बरेच दिवसापासून काही ना काही कारणास्तव रखडलेली होती. पण गेल्या 6 महिन्यापूर्वी माननीय मुख्याधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आणि यामध्ये फलटणच्या जनतेने, राजकीय पक्षाने, पदाधिकाऱ्यांनी, पत्रकारांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य केलं व त्यांचं अभिनंदन केलं. पण काही कारणास्तव ही अतिक्रमण मोहीम थांबवली गेली आणि ह्यानंतर यामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या की त्या अतिक्रमण मोहिमेमध्ये जी अतिक्रमणं काढली गेली त्या ठिकाणी आता परत अतिक्रमण व्हायला लागलेले आणि ज्या गरीब जनतेची अतिक्रमणं काढली आणि मोठ्या धेंडांची अतिक्रमणं राहिले त्यामुळे जनतेमध्ये नाराजी पसरलेली आहे. माननीय मुख्याधिकाऱ्यांना मी एक विनंती करतो आपल्या माध्यमातून आपण ही लवकरात लवकर मोहीम चालू करावी आणि जनतेचे अभिनंदनास पात्र ठरावे अन्यथा आपल्या विरोधात मला आंदोलन करावं लागेल. याच माध्यमातून आपल्याला